या नरदेहा, काही स्वहित ते पहा. जर स्वतःचं हित पाहलं नाही तर महाराज म्हणतात हा मानव देह मिळाला हे व्यर्थ झालं आपल्यासाठी. अशी म्हण आहे ना, टिंब टिंबला टिंब टिंबची काय चव. नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तर हा जन्म व्यर्थ आहे. चिंतित असे विषय काम, जर आयुष्य विषयाच्या चिंतनामध्ये चाललं तर हा मानव देह मिळून उपयोग काय. काय सार्थकता या मानव देहाची. दुर्लभम त्रयमय वेत देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशयात. विवेक चूडामणी ग्रंथ सांगतो. मग उपयोग काय आहे मानव देहाचा जर यामध्ये आपल्या हित, आपलं चिंतन, परमात्मा प्रेम झालं नाही. महाराज म्हणतात पशु विषय सेविती. पशु पक्षी हे विषयाच्या अधीन आहे. त्यांना केव्हा कसं वागावं हे त्यांना कळत नाही. ऐका, म्हणून जर त्यांच्याप्रमाणे आपण वागायला लागलो तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला. शेवटी निळोबराय म्हणतात निळा म्हणे व्यर्थ गेला. जर इथे येऊन भगवंताचं चिंतन होत नसेल तर तो प्राणी या भूमीला भार आहे, भार. विठ्ठल विठ्ठल तोय मातेच्या जाण्यानं अत्यंत प्रकारचं दुःख यांच्या हृदयात आहे. हे जीवनपर्यंत राहील. कारण कितीही कोट्याधीश असला आणि त्याची जर माय गेली ना तर त्याचे डोळे पाणावलेले असतात. आई गेली हो माझी, जिनं मला विश्व दाखवलं ती आई गेली. फार आईवर मला बोलता येत नाही, पण हा दुःखद प्रसंग आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला सहन करावा लागतो. घरातलं कन्यारत्न थाटामाटात वाढलेलं असतं आणि ते आई वडिलाची विदाई जेव्हा लग्न मंडपातून घेतं तेव्हा त्या मुलीला असं वाटतं की मी आता आई बापांना सोडून चालले तिकडे, मला तशी माणसं भेटतील का. या न्यायानं तिला इतकं रडायला येतं. येती जाती होते, सणांना मुली येतात माहेरी, हे सगळं होत राहतं. पण जेव्हा कायमचं एखादा व्यक्ती आपल्या घरातलं निघून जातं तेव्हा त्याला शोधायचा ठाव या जगात नाहीच आहे. ही नवलाई आहे, एकदा गेलं की पुन्हा ते कधी दिसत नाही. म्हणून दराडे परिवाराच्या या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि देवाला प्रार्थना करण्यासाठी आज आपण या पाताळेश्वराच्या सानिध्यात उपस्थित आहोत. हे परमेश्वरा, आमचं हे दराडे परिवाराचं छोटंसं फूल तुझ्या पायावर पडलं देवा. या आईला तुझ्या चरणी सद्गती प्राप्त होऊ दे, तुझ्या चरणी स्थान प्राप्त होऊ दे. आजच्या कीर्तनाचं जे काही पुण्य निर्माण होईल, कायेन वाचा मनसेंद्रियत्वा बुद्ध्यात्मदावा प्रकृती स्वभाव करोमि यद यद सकलम परस्मै नारायणायती समर्पयामि. विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झाल्यावर फक्त हाताने टाळी घ्या, मुखानं नाम घ्या, बाकी काही करायचं नाही. लई अवघड नाहीये, फार सोपं आहे. आमचं सगळं भजनी मंडळ आहे बघा, किती आनंदी प्रसन्न चेहरे आहेत. भगवंताचं काही ऐकायचं म्हटलं की प्रसन्न चित्त चेहरा पाहिजे, कारण त्याला पवित्रता आवडते. त्याचं काही हृदयामध्ये घालायचंय ना, मग मन पवित्र पाहिजे, नेत्र पवित्र पाहिजे, कान पवित्र पाहिजे. दुःख विसरल्या जातं भगवंताचं पाहिल्यावर, भगवंताचं ऐकल्यावर. हे माझं मत नाही, महाराजांचं प्रमाण आहे. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. देवाचं मुख पाहिलं का दुःख जातं. संत मांदियाळी आपल्याला काहीतरी उपदेश करते. हे उपदेशपर प्रकरण खोलल्याचं आणि प्रगट करण्याचं कारणच हे आहे. वंदनीय तुकाराम महाराजांचे कित्येक उपदेशपर अभंग आहेत, माऊलींचे आहेत. एसाती आली या ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, सगळं मृग जळवत सगळं जाणार आहे. सर्व संतांचे उपदेशपर अभंग आहे. निळोबराय एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे, कारण त्यांनी तेवढं केलं. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. आपल्याला निळोबारायांचं चरित्र आपल्यापासून लपलेलं नाही आहे. आणि कथा कीर्तनामध्ये संतांचे चरित्र मुद्दामून ऐकायचे नाही. कथा कीर्तनात तरी रोजचा नियम बनवायचा. आपला हा धर्म आहे. तरुण बांधवांचा, वडीलधाऱ्यांचा, माता भगिनीचा. जसं कामामध्ये काम,
राम राम म्हणायचा आग्रह संतांचा आहे. त्याच संतांचं एक तरी चरित्र दिवसभरातून ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. कारण त्यानं काय होतं, पुण्यवंत व्हावे घेता पुण्यवंत घ्यायला. कारण बुद्धी तेवढी परिपक्व लागते. असे संत विचार ऐकायला, ग्रहण करायला सुद्धा अधिकार लागतो. वाघिणीचं दूध असं कशातही पचत नाही. वाघिणीचं दूध काढायचं म्हणलं की त्याला गेलते वय काढायला. मी ते नव्हते गेले, पण ऐकून आहे सोन्याचं पात्र. कारण इतर पात्र नेले की त्याला छिद्र पडतात. अधिकार नाही इतर पात्रांचा. वाघिणीचं दूध पचवायला जसं सोन्याचं पात्र लागतं, तसं वारकरी संप्रदायाचे विचार पचवायला मन आधी निर्मळ लागतं. बुद्धी निर्मळ लागते, अंतःकरण निर्मळ. इतरांविषयी कपट नाही. अरे ग्रहण करावं. संत चरित्र गादय असे असे रत्न माळ या भूमीवर झाली, या भारत देशामध्ये झाली, या महाराष्ट्रामध्ये झाली की एक एक जरी आदर्श घेतला ना तर हा जीवन सफल होऊन जाईल. माऊलींचा आदर्श, तुकोबारायांचा, निळोबारायांचा चांगलं जीवन चालू होतं. तुकोबारायांबद्दल ख्याती ऐकली. प्रेम कसं व्हावं सद्गुरूंवर, प्रेम. सद्गुरु मेरा सुरमा करे शब्द की चोट, मारे गोला प्रेम का हरे भरम की कोट. गुरुवर प्रेम कसं असावं ही सुंदर जोडी आहे निळोबराय आणि तुकोबराय. सुंदर जोडी. नाही तर आजकालचे गुरु शिष्य पाहिले की भीवच वाटतं माणसाला. तू मेरा चेला मैं तेरा गुर, तू चाहे तर चाहे मर. लोभी गुरु और कपटी चेला होय नरक में ठेलम ठेला. आणि काही काहीला तर गुरुच नाही. आपला संप्रदाय गुरु करायला शिकवतो. म्हणून मी नेहमी सांगत असते, ज्याला गुरु नाही ते गुरु करतं मांजरासारखं. जगात नाही गुरु करण्यासारखा दिसला निदान माऊलींना तरी. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करी. ते सद्गुरु सत्य गुरु राये कृपा मज केली. हे आहे. ख्याती ऐकली, ख्यातीन एवढं प्रेम जडलं की मला तुकोबरायांची भेट घ्यायची आहे. चरित्र आपल्यापासून लांब नाही आहे, मला फक्त त्याच्यावर प्रकाश टाकायचा आहे. माहिती आपल्या सर्वांना ते. आणि शोध घेत 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 निघाले. लोकांनी सांगितलं वेडा झाला हा निळा. अरे जो वैकुंठाला गेला त्याला भेटायचं म्हणतोय. आजपर्यंत वैकुंठाला गेलेल्या व्यक्तीला कोणी भेटलंय का? जे वैकुंठाला गेले ते कुठे भेटतात का? पण ज्यानं निस्सीम संकल्प केला, संकल्पात फार मोठी ताकद आहे बरं. रोज एखाद्या रोपट्याला पाणी टाका, ते कधी कधी जळून जातं. पण एखादं रोपट असा संकल्प करतं की ते दगडातून सुद्धा उगतं. त्याला काही गरज लागत नाही. तुम्ही बघा काही काही भिंतीवर रोपटे उगालेले आहेत. याला संकल्प, दृढ संकल्प शक्ती म्हणतात. निळोबारायांनी दृढ संकल्प शक्ती आजमावली. अनुष्ठान केलं, अनुष्ठान माईच्या तीरावर. आणि एवढा अनुष्ठान की कंठावरुद्ध झाला. एवढी साधना आणि तोंडामध्ये एकच नाव, ज्याच्या नावाने यम थरथर कापतो, त्याचं नावाचा गजर चालू केला. तुकाराम तुकाराम झाला. बस स्थिती थांबली शरीराची. आणि अशा अवस्थेमध्ये माय रुक्मिणी म्हणतात भगवंताला, अहो थोडं तुम्हाला काही वाटतं का? त्या निळोबाचं एवढं एकनिष्ठ भजन झालं, एवढा कंठावृद्ध झाला, अहो श्वास रोखलाय. आणि लेकरासाठी तुम्हाला काही कसं वाटत नाही. तुम्ही जा. आई साहेबांना सांगितलं, भगवंतानं साधना पाहिली आणि भगवंत त्या ठिकाणी आलेत. निळोबाराय बसलेले साधना करत. आणि ज्याची वाट जग पाहतं असा उभे विटेवरी उभा आहे तिथे. रूप सावळे सुकुम उभा आहे तिथे. कर कटेवरी आहे. आवाज दिला निळा. डोळे उघडले. डोळे कोण? अरे मी आलोय. मी कोण?
अरे मी श्री विठ्ठल. मग पहिला भक्त असा झाला. मग अरे मग म्हणजे काय? मी आलोय. अरे तुला बोलिलो कुणी इथे या निळमने आम्ही नवखिज देवा, निळमने आम्ही नवखिज देवा, तू केलाचा दावा तेरी तैसे, तू केलाचा दावा तेरी तैसे. निळमने कोणी प्रार्थिल्या वाचून आलासी का? तुझं नाव तुकाराम आहे का? मग तू आलाच कसं काय? देवाला एवढं बोलण्याचं धैर्य साधारण व्यक्तिमत्वामध्ये नाही आहे, कळतं का? भगवंताला खजील झालं. भगवंताला मी कशाला आलो बुवा इथे? आणि मग भगवंत निळोबरायांच्या समोर आव्हान करतात, ठीक आहे तुझ्या सद्गुरूंची प्राप्ती होईल. तुकोबांना सांगितलं, तुकोबाराय जावं लागतंय आता उपदेश करायला, जावं लागतंय आता दर्शन द्यायला. एवढं सामर्थ्य की वैकुंठाला गेलेल्या तुकोबरायला धरणीवर आणण्याचं सामर्थ्य महाराष्ट्राच्या संतांमध्ये आहे. एवढी दिव्य ज्योत इथे प्रगटलेली आहे. उपदेश असा कुणीही कुणाला कसा करायचा तेवढा अधिकार पाहिजे. आधी केले मग सांगितले, आधी उपासना केली, आधी सोडलं मग लोकांना सांगितलं सोडा. नाथांकडे एक बाई आपल्या बाळाला घेऊन गेली आणि म्हणली, बाबा तुमचं सगळं गाव तुमच्या पाया पडतंय, सगळं गाव तुमच्या पाया पडतं. माझा मुलगा फार गुळ खातो, त्याला समजावून सांगा बरं. नाथ म्हणले, ताई 2-3 दिवसानं या ना. का म्हणले, या मी सांगतो 2-3 दिवसानंतर. 2-4 दिवसानंतर ती स्त्री पुन्हा आली आणि म्हटली, बाबा तुम्ही म्हणले होते 2-3 दिवसानं समजावून सांगतो, आता बाळ माझं समोर आहे, सांगा बरं. नाथबाबांनी जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. अरे बाळा, कोणतीही गोष्ट अति करू नये, अति केली की त्याची माती होते. गुळ जास्त खाऊ नये बरं का, हा शरीराला उष्णतादायक आहे. बाई म्हणली, एवढं लेक्चर द्यायचं होतं तर त्या दिवशीच द्यायचं होतं. मला वाटलं फुकट तासभर प्रवचन ऐकायला भेटेल, एवढंच सांगायचं होतं, त्या दिवशीच सांगायचं. बाबा म्हणले, त्या दिवशी मीच गुळ खाणं सोडला नव्हता तर याला कसं सांगू? विठ्ठल विठ्ठल. संत अगोदर उपासना करतात, अगोदर त्याग करतात वासनेचा, विकारांचा, साधनेमध्ये परिपक्व होतात आणि मग जगाला उपदेश करतात. म्हणून काही लोक म्हणतात ना, जेवढा संतांचा परिणाम होतो तेवढा साधारण लोकांचा परिणाम होत नाही. अरे साधनाच नाही तर परिणाम जगावर होईल कसा? लोक ऐकतात आणि कपडे झटकून निघून जातात. कीर्तन झाल्यावर बऱ्याच लोकांना कपडे झटकायची सवय असते की नाही? असती ना. उठले की कपडे झटकतात. आमच्या बाया तर लई झटकतात, जसं काय काय लागलंय अंगाला, कपडे झटकले की चालल्या. मी आपलं एकदा सहज विचारलं, का म्हणलं कपडे का झटकतात? ते म्हणले, घरचं झालं थोडं व्याहेने धाडलं गोड. घरी काय कमी आहे म्हणून तुमचे विचार घेऊन जायचे, हे तुमचे तुम्हालाच मंडपात राहू द्या. कळलंय का? ये इथेच सोडून द्यायचं. म्हणून जगावर परिणामच होत नाही, कारण घेऊन जायला शिदोरी तशी परिपक्व नाही आहे. महाराजांनी बोलावण समोर तशी क्रांती घडावी आणि मेलेलं मूल कीर्तनात जिवंत व्हावं. हा बाळापोटी माहेरी गेलं, बाळापोटी माहेरी गेलं, बाळापोटी माहेरी गेलं, बाळापोटी माहेरी गेलं. मेरे माणूस जित उठविले, मेरे माणूस जित उठविले. कैसा वासुदा बोलता बोलो, 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 कैसा वासुदा बोलता बोलो. मेलेलं मूल जिवंत करावं एवढी ताकद ठेवावी तुकोबरायांच्या साधनेनं. आणि आपण त्यांचा काहीच प्रसाद घेऊ नये. काय जीवन आहे आपलं? काय जीवन? काही प्रसाद घेऊ नये, काही प्रसाद विस्तार करायला तेवढा वेळ नाहीये.
काय प्रसाद घेतला आपण? कुठेही गेलो तर आपल्याला प्रसाद पाहिजे ना. प्रसाद पाहिजे की नाही? प्रसादासाठी किती धडपड आहे, पार एकमेकाच्या अंगावर पडायची वेळ आहे. त्या काल्याच्या कीर्तनाला तर बाया ते खापर घ्यायसाठी तो एकमेकाच्या अंगावर पडता, पण ते खापर नेता घरी. काय तर म्हणा पीठ वाढतं, मग गिरण्या बंद नसत्या का झाल्या? अरे कुठं खापर वापरावं, कुठं काय करावं? ठीक आहे, देवाचं म्हणून न्यावं का ते मटकच उचलून न्यावं? काही ना काही प्रसाद पाहिजे ना दादा, प्रसाद पाहिजे की नाही? मग काय प्रसाद घेतला आपण? तुकाराम महाराजाकडून काय प्रसाद घेतला? काय माऊलींकडून प्रसाद घेतला? पसायदान सगळ्याच्या पाटे. काही काही तर चुकीचंच म्हणते, काही म्हणता येत नाही लोकांना नीट. कधी कधी म्हणतात आवाजात, आम्ही गायनात म्हणतो, पण बरेच शब्द चुकलेले असतात काही लोकांकडून. पसायदानाचा प्रसाद काय घेतला? नको सगळं पसायदान नका लक्षात राहू, निदान दुसरी ओवी, जे खळांची तया सत्कर्मी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. एवढं जरी परिवर्तन जीवनात झालं तर जीवन धन्य झालं. एवढा प्रताप आहे पसायदानाचा. काय प्रसाद घेतला आपण? काय प्रसाद घेतला? इथपर्यंत जीवन जगत आलो, शतकं झाली, पण अजून संसाराचा कंटाळा आम्हाला येईच ना. अजून संसार आम्हाला वाईट वाटेच ना. तितकं मनायपुरतं असतं फक्त. काही काही बाया मला म्हणतात ना, दीदी कल्याण केलं तुम्ही जीवनाचं. मला बाया म्हणतात, बरं झालं तुम्ही याच्यात पडला नाही. असं वाटतं कधी कधी सगळं सोडून द्या. आणि तुमच्या सोबत मी एका गावाला गंमतच केली. म्हणलं मी यंदा गाडी मोठी आणली, येता का 5-6 जणी? त्या म्हणलं बाई आम्ही सहज म्हणलो, तुम्ही तर मनावरच घेतलं. असं कुणी कुणासाठी काही सोडत असतं का? सुटायची इच्छाच नाही ना. सुटा याचा करीतो उपाय, जो जो पाय गोवी येले. आम्ही त्याच्यातून उपाय करतोय, वेगवेगळे उपाय. उठा जागे वारे, आता हे कशासाठी आहे? उठण्यासाठीच आहे. जागा जागा रे बाईंनो जागा, हे जागा होण्यासाठीच आहे. पण आमची इच्छा नाहीये, तेवढ्यापुरता आम्हाला कंटाळा येतो. कितीही संसार, कितीही लग्न थाटामाटात होऊ द्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वाक्य असं मनाच्या कुपीत ठेवा. संसाराची सुरुवात गोड आहे, पण शेवट कटू आहे. संसाराची सुरुवात गोड आहे, शेवट कठीण आहे. परमार्थाची सुरुवात कठीण आहे, शेवट गोड आहे. आता इथं बसलेले सगळेच तुम्ही नवरदेव होतात ना? नाही तर मग कुंभमेळा आलाय आता. काय तो नवरदेव बुटा सहित मारुतीच्या मंदिरामध्ये देव आहे ना तो. आणि मग ते एवढं रुबाबात चालतं की बस त्याला वाटतं आज कोणाच्या बापाला व्हायचं नाही, एवढी संधी आहे. आणि त्याच रुबाब करणाऱ्याला फक्त 1 वर्षानं विचारावं, ते म्हणतं काही नाही, काही खरं नाही, जे ते बरं आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची, कशाला उगाच. आमच्या बाया तर फार अवघड आहे फार. पण ह्या इतके आगाऊ आहे. नवऱ्याचे आणि बायकोचे जर भांडणं झाले, आमच्यासारखा एखादा महाराज जर मध्ये पडला तर 5 मिनिटं यांचं ऐकून घ्यायचं. आणि 5व्या मिनिटाला जर आपण म्हणलं ना, का हो दादा एवढा कशाला त्रास देता, तुम्हाला देवानं बुद्धी दिली, अशा 4 गोष्टी जर सांगायला लागलं ना, ही आमच्या तोंडाकडे पातीन म्हणते, जाऊ दे महाराज नका बोलू, तसा पप्याचा बाप बरा आहे. म्हणजे यांनाच आवडत नाही. संसारात कंटाळाच अजून येईना. प्रसाद काय घेतला? एवढे वर्ष झाले, एवढे शतक झाले, माऊलींचा हरिपाठ अजून शिळा होत नाही. माय ज्ञानेश्वरी अजून जुनी होत नाही. उलट ते नाविन्यानं रूप प्रगट होतं. आणि तोच प्रसाद जेव्हा आपण जीवनामध्ये अवलंबू, तेव्हाच जीवनाचं हित होणार आहे, त्याच्याशिवाय होणार नाही. नाही तर याच्यात फसलोय ना, निघायची इच्छा नाही. गटारामध्ये एखादा सुकर पडलेला असावं. सुकर, सुकर कळतं ना? सुकर अहो डुक्कर पडलेलं असावं गटारामध्ये. आणि त्याला उठण्यासाठी काढण्यासाठी एखाद्यानं प्रयत्न करावा आणि त्याला वाचा फुटावी. असा प्रयोग झाला एका ठिकाणी. काही वाईट कर्म केलं, मरून तो सुकर झाला, डुक्कर झाला आणि त्याच गावाच्या गटारात फसला. मुलगा चांगला सत्संगी होता. त्यानं बापाचं श्राद्ध करावं म्हणून काशीवरून ब्राह्मण बोलवले. आपल्या हिंदू धर्माच्या मंत्रामध्ये फार मोठी ताकद आहे. पूर्वी काही बंदुकीच्या गोळ्या नव्हत्या. पूर्वी युद्ध करायचं म्हणल्यावर काय असायचे? धनुष्य. आम्ही काय प्रचाराला आले का? बोला ना तुम्ही. बाण होता की नाही? बाण असा डोक्यासमोर धरायचा, मंत्र म्हणायचा आणि तो सोडायचा. तर्कसातला बाण, त्यानं मनुष्य मरायचा. ही बाण शक्ती कुठून आली? मंत्रशक्तीतून आली. बरोबर? एवढं तरी पटलं?
पटलं. त्या मुलानं त्या ब्राह्मणांना आमिष दिलं, तुम्ही एवढे विद्वान आहात, तुम्हाला लोभ देतो मी, पण काहीतरी असं करा की माझा बाप कुठे मला सांगा. ते फार तत्ववेते विद्वान होते. त्यांनी सांगितलं आम्हाला लोभाची गरज नाही, आम्ही समाजाचं कल्याण करण्यासाठी आलोय. त्यांनी काही मंत्र बोलले आणि त्यांना दिव्य शक्तीने दिसलं. ते म्हणले बाळा काळजी करू नको, तुझे वडील याच गावात आहेत, फक्त वाईट कर्मामुळे त्यांची स्थिती फार वाईट आहे, तुला पाहावल्या जाणार नाही. मुलगाने आग्रह केला, नाही नाही म्हणे मला पाहायचंच आहे. ब्राह्मणाने हाताला धरलं आणि गावाच्या बाहेर तो नाला होता, त्याच्यात गटारात फसलेले त्या सुकराला दाखवलं, आ तुझा बाप आहे म्हणे. तो म्हणलं मला विश्वास नाहीये. मग आहे ना, मग माझ्या बाबांनी काहीतरी बोलावं असं करा आणि 15 दिवस यज्ञ चालू द्या, पण याच्यातून त्यांची मुक्तता व्हावी असं काहीतरी करा. ब्राह्मण यज्ञाला बसले, स्वाहाकार जसा चालू झाला आणि समिधा जशा यज्ञामध्ये पडायला लागल्या, तसं काही ब्राह्मणांनी सांगितलं उठ, वाचा फुटली तुझ्या बापाला, तिथे जाऊन विचार की तुला काय हवंय म्हणून. वाचा फुटली, जा. हा खरंच गेला. बापानं सांगितलं हो बाळ मी तुझा पिताश्रीच आहे. त्यानं सांगितलं बाबा काय करू तुमच्यासाठी सांगा, बोला काय करू. एखादा म्हणला असता मला याच्यातून काढ. मुलगा म्हणला बाबा या गटारातून तुम्हाला काढू का, या जीवनातून तुमची मुक्तता करू का. ते सुकर म्हणलं नको नको, असं काही करू नको, लय गार वाटतंय, बसल्या बसल्या खायला भेटतंय. निघायची इच्छा कुणाची आहे, कुणाला असं वाटतं याच्यातून बाहेर जावं. इच्छा कुणाची नाही, पण केल्याशिवाय पर्याय नाही. असं बसल्या बसल्या असं ध्यानावस्थीनं तदगतेनं केल्याशिवाय माणसाचा उद्धार होऊच शकत नाही. साधना केल्याशिवाय होऊच शकत नाही. नंतर शेवटी पश्चाताप होतो. तो पश्चाताप होऊ नये म्हणून अभंगाचं प्रथम इथे आलोय ना आपण, येऊन या नरदेहा. बर हा नरदेह तरी आम्हाला कळलाय काय, मिळालाय. आता ती कोटी आहे, बऱ्याच जणांना ती माहिती आहे. काहींना मिळाला, काहींना कळाला नाही, काहींना कळाला मिळाला नाही, काहींना मिळालाही नाही कळालाही नाही, काहींना कळालाही आणि मिळालाही. ज्यांना कळालाही नाही मिळालाही नाही ते उकिरड्यावर लोळणारे पशुपक्षी आहे. ज्यांना मिळाला पण कळाला नाही त्याच्यामध्ये आपण आहेत. मिळाला पण कळालं नाही. हौट हाथ का मानव दे अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया, खाया पिया सुख से सोया,
हरि का सुमिरन ना किया करे, कमल मुख राम भजन को दिया. हे सगळं झालं पाहिजे. मिळालं पण कळालं नाही. किराणा दुकानदार होता, एक लेकरू समोर खेळत होतं त्याच. आता बाप पैसे मोजत होता, 1 2 3 अशा हिरव्या नोटा होत्या, हिरव्या 500च्या हिरव्याच आहेत ना, हिरव्याच आहेत का, कशा आहेत, पारवे आहेत, हा होत्या का पहिले, आता कशा आहेत, कोणाच्या खिशात असले तर काढून तरी पहा कसा कलर आहे. जाऊ द्या, बाप नोटा मोजत होता. एकदा मी असंच म्हणलं गुलाबी नोट, आणि तेव्हा ती बंद झालेली होती. तेव्हापासून नोटीचं नाव घेत नाही मी. असं बाप पैसे मोजत होता, पैसे मोजत होता. पैसे मोजता मोजता लेकरू दुडू आलं, बाबा कागद द्या ना, बाबा कागद द्या, बाबा कागद द्या. त्याने 1-2 नोटा अशा बापाच्या हातातून घेतल्या आणि खेळत 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 असं दारामध्ये गेलं. रस्त्याचं येणं जाणं चालू होतं. बुरटे लोक बरेच तिथून फिरत होते. रस्त्यावरून जाता येता एक जणाची नजर त्या लेकरावर पडली, आणि पडल्यानंतर त्यानं त्या लेकराकडे पाहिलं. ना समज आहे, पण हातात जे आहे ते चांगलं आहे आणि आपल्या कामाचं आहे. आता किराणा दुकानदार म्हणल्यावर खाण्यापिण्याला तिथं कमी नाही. त्यानं विचार केला, हे लेकरू काही खाण्यापिण्यावरून भाळणार नाही. मग त्यानं पटकन काही क्षणात पलीकडच्या गल्लीमध्ये गेला आणि खेळण्याच्या दुकानावरून एक खेळणी आली. तवरक ते लेकरू नक्षीबानं तिथंच खेळत होतं, आणि ती खेळणी आणली आणि लांबून त्या लेकराला ती खेळणी दाखवली. खेळणी दाखवल्यावर त्यानं स्मित हास्य केलं, स्माईल दिली. तो म्हणला, काका मला द्या ना ते. काका म्हणले, मी तुला हे देतो, पण तुझ्या हातातलं मला दे. कारण खेळणं होतं 20 रुपयाचं आणि हातात होते 1000 रुपये. खेळणं किती रुपयाचं? 20 रुपयाचं. फार काही तोटा नाहीये. म्हणलं, ही खेळणी तुला देतो, पण ते हातातलं मला दे. लेकरानं खेळणी घेतली आणि हातातले पैसे त्या भुरट्याला, त्या चोराला दिले, आणि त्याचं कल्याण झालं. दृष्टांत संपला. माझा प्रश्न एवढा आहे, लेकराला नोटा मिळाल्या का कळाल्या? फक्त मिळाल्या, कळाल्या नाही. ज्याला कळाल्या तो घेऊन गेला. तसं मानव देह मिळाला, पण याची सार्थकता कशात आहे काही कळत नाही. म्हणून ना भजन आहे, ना वारी आहे, ना पूजन आहे. या लोकांसाठीच हे उपदेश पराभंग आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. यासाठीच सगळं हे चांगलं आहे खटाटो. या नरदेहाला आलंय ना, मग स्वतःचं हित कशात आहे? कशात आहे महाराज स्वतःचं हित? भागवतामध्ये, रामायणामध्ये 9दा भक्ती सांगितली. या भक्ती व्यतिरिक्त हित कशात नाही आहे. भक्तीत आणि भजनामध्येच हित आहे. मग श्रवणम कीर्तनम यस्य स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम, यापैकी कोणती तरी एक भक्ती करा. जरुरी नाही की माळ घेऊन देवघराजवळच बसावं. आता थोडं स्पष्ट बोलते, वेगळा अर्थ घेऊ नका. जरुरी नाही की भजन पूजनासाठी आम्हाला वेळच नाही आहे. चालता फिरता भजन करा. नामच एवढं पवित्र आहे की ते कुठे जरी घेतलं तर ती जागा पवित्र होऊन जाते. एवढी नामामध्ये ताकद आहे. शेतामध्ये बसलात, काही लोक हे बघा, ज्यांना आळस आलाय ना ते म्हणतात आमच्याकडून काही होत नाही. अरे तुला करायचं नाही ते सांग ना बाबा, कशाला म्हणतो आमच्याकडून होत नाही? करायला गेलं तर सगळं होतं. जरुरी नाही माळाचा मणकाच फिरवा म्हणून. जिथे बसलं तिथे रामकृष्ण हरी रामकृष्ण. शेतात बसा, ऑफिसमध्ये बसा, शाळेत बसा, ज्या क्षेत्रात तुम्ही असाल, राजकारणात सभेमध्ये बसलात, म्हणा ना रामकृष्ण हरी. काय हरकत आहे? काय अडचण आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करणीय मना कृत बाल, करणीय कृत बाल, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचे आम्हाला कृत बाल, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित करून घ्यायचं, देवाचं चिंतन करायचं. ऐका,
काय हरकत आहे या तोंडानं रिकामी बडबड केल्यापेक्षा, जगाचा बायोडोटा आहे गोळा केल्यापेक्षा. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, संसारिकानं कधीतरी मुक व्हावं, व्यर्थ गलबला करू नका. काय सांगितलं हे? ग्रहस्थ्यांनी मुक व्हावं आणि साधूंनी बोलक व्हावं. ज्या दिवशी ग्रहस्थी मुका होतो तेव्हा सुख येतं, आणि ज्या दिवशी साधू बोलका होतो त्या दिवशी माय ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ घडतो. आपल्याला तो प्रसाद पाहिजे ना, तुकोबरायांचा गाथा पाहिजे ना. त्यांनी बोलक व्हावं आणि आपण मुक होऊन अंतर्ध्यानी व्हावं आणि भगवंताचा नाम जप करावा. ज्यांना नामाची आवड आहे त्यांनी नाम जप करावं. स्वतःचं हित कशा कशामध्ये आहे? एक तर देशाची सेवा करावी, अनाथांची सेवा करावी, गो सेवा करावी, साधू गो ब्राह्मणांची सेवा करावी. जरुरी नाही माळ जपतोय आणि दुसऱ्याला धन देत नाही, काय उपयोग त्याच्या माळ जपण्याचा? त्यापेक्षा गोरगरिबांची सेवा करतोय, घरामध्ये पंक्ती चालू आहे. काही काही लोकांना मोठेपणा दाखवायची फार सवय आहे. थोडंसं विषयांतर होईल पण बोलते. मोठेपणा दाखवायची फार सवय आहे. घ्या ना माझा हात मोडता का, इथून उपाशी जाता का, त्याला उलटे होतात नंतर एवढं खाऊ घालतोय. अरे पण रोडवर कोणीतरी उपाशी बसलेला आहे, त्याच्या पोटामध्ये अन्न द्या ना. ही सुद्धा भगवंताची सेवा आहे, त्याने सुद्धा माणसाचं हितच होत आहे. दोन गोष्टीसाठी देह पडावा, एक तर माऊली माऊली म्हणत देह पडावा, नाही तर देशाची सेवा करता करता रणांगणात आपला देह पडावा. निदान एवढं तरी या भारताच्या भूमीत व्हावं. देह जावं अथवा राव पांडुरंगी दृढ भावो. जोडी बसा आनंद ते पंढरीनाथ. देह जावं अथवा राव पांडुरंगी दृढ भावो. चरणांना जोडी बसा आनंद ते पंढरीनाथ. देह जाओ अथवा राहो, बस आम्हाला हे करायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या, शंभू राजांचा आदर्श. काहीतरी करा, कुछ काम करके जाना. दुनिया से जाने वाले कुछ काम करके जाना. दुनिया से जाने वाले जाते हैं रोज लाखों बेकार खाने वाले. काहीतरी करून जावं. मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए. बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए. मेरी जान के वतन के लिए, मेरी जान है वतन के लिए, वतन के लिए. काहीतरी करावं, काहीतरीच करू नये, काहीतरी करावं. लोक म्हणतात काही करण्यासाठी, भजन करण्यासाठी अजून बाकी आहे. बाकी काहीच नाहीये, सगळं झालेलं आहे. बाकी काही आहे का टाळकरी? बाकी काही आहे का? बाकी काही नाही, सगळं झालेलं आहे. लोक म्हणतात बाकी आहे. काय बाकी आहे? फक्त जीव जायचं बाकी आहे, बाकी काहीच बाकी नाहीये. सगळं तयार आहे, सगळं. तुमचं गाव कोणतं आहे? नळवाडी. नळवाडीत असं कधी झालं का की माणूस मेला? मरू नये पण मेला, आणि मेल्यानंतर कापड दुकानवाल्याला किंवा त्या सुदगिरीला एखाद्यानं फोन केला, हो साहेब आमच्या गावातला माणूस मेला, हो पांढरा कपडा तयार आहे का? मग त्यानं म्हणावं, नाही हो पांढरा कपडा तयार करायला 15 दिवस लागतील, तोपर्यंत शेव तसंच ठेवता का? असं कधी झालं का? झालं का? पांढरा कपडा तयारच आहे, फक्त जीव जायचा बाकी आहे. पांढरा कपडा गुंडाळायला तयार आहे, उधळायला गुलाल तयार आहे, गळ्यात घालायला फुलाच्या माळा तयार आहेत, रडायला घरचे तयार आहेत, वाट लावायला गावचे तयार आहेत. फक्त तू मर. अरे बाकी काय आहे जीवनामध्ये? काही नाही. पण त्यांना बसल्या बसल्या भजन करणं जमत नाही का? काहीतरी करा ना बाबा. असं जीवन व्यर्थ गमवणं नाही. मग काय? श्रवण करा. 9व्या अध्यायाची पहिली ओवी आहे, तरी अवधान ऐकिले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. नाही फार अवघड जमत नाही, गीता वाचता येत, ज्ञानेश्वरी. कीर्तनाला गेल्यावर तर कीर्तन ऐकावं का नाही? पण दहाव्यात बसलं का कावळ्याकडे लक्ष, कीर्तनात बसलं का चपलाकडे लक्ष. नवी आणली नेतक काय कोणी, काय काय तर एवढे विचित्र. या कोपऱ्यात एक चप्पल तर त्या कोपऱ्यात एक चप्पल, म्हणजे चोराला चोरता यावं नाही. एवढे बाप माणसं आहेत काही काही. श्रवण करायला बसल्यावर श्रवणाचे, आता ओघात आलं म्हणून भागवतातलं काही वर्णन सांगते श्रवणाचं. काही काही श्रोते कसे आहेत, काही प्रकार सांगितले श्रवण करण्याचे. त्यामध्ये एक हंस श्रोता आहे, एक मीन श्रोता आहे, एक उष्ट्र श्रोता आहे, एक वृक श्रोता आहे, एक सरोता आहे. असे काही श्रोत्याचे प्रकार आहेत. आता हंस श्रोता, ऐकल्यानं कल्याण होतं. राजा परीक्षितानं काहीच केलं नाही, फक्त ऐकलं. श्रवणे परित्री तरला मुक्ती झाली. 7 दिवसात आली
राजा योगेंद्र शुकाचार्यांनी फक्त सांगितलं आणि राजानं ऐकलं, ऐकण्यानं श्रवण होतं, म्हणून हंस श्रोता. आता हंस कसा आहे? हंस हंस पाहिला? हंस कसा आहे? दूध वेगळं आणि पाणी वेगळं, हा हंस श्रोता आहे. तसं दृष्टांत आणि सिद्धांताची कीर्तनकाराने कथाकारानं जोड लावली आणि हंस वृत्तीचा श्रोता जर बसलेला असला तर तो दृष्टांताकडे फार लक्ष देत नाही, तो फक्त सिद्धांत घेतो. काही काहीच फक्त दृष्टांताकडे लक्ष असतं. हा हंस फक्त गोड मनाला लागणार पाहेपा दूध पवित्र आणि गोड, जे त्वचेच्या पदराआड असतं, गोचिड ज्याला कधीही ग्रहण करत नाही. पण हंस मात्र फक्त दूध घेतो, पाणी बाजूला काढून टाकतो. हा हंस श्रोता आहे कीर्तनात बसलेला. दुसरा आहे मीन श्रोता. मीन पासा, मासा जसा पाण्यामध्ये आहे, पाण्यामध्ये मासा झोप घेतो, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, ते त्याच्यातल्या त्याच्यातच मग्न असतं. तसं मीन श्रोता जर कीर्तनात बसला तर तो एवढा तल्लीन असतो, एवढा तल्लीन असतो, एवढा तल्लीन. आता 8-10 दिवसापूर्वी घडलेला दृष्टांत आहे. कीर्तनात बसले 2 जण असं समोर. आता ओळखीचे माणसं असल्यावर मला चेष्टा मस्करी करायची सवय. समोर बसलेले, आपलं माझं लक्ष चाललं, ते शेजारचं त्याच्या अंगावर एवढं पडत होतं झोपीत, एवढ्या डुकल्या घेत होतं का डायरेक्ट अंगावर पडायचं. आता मला हसू यायचं, पण कीर्तनात हसावं कसं? स्त्री म्हणून एक मर्यादा आहे, कुठे कसंही वागता येत नाही. समोरचा व्यक्ती त्याच्या अंगावर पडायचा. त्यानं एकदा सहन केलं, 2दा सहन केलं, 3दा सहन केलं, माझ्या देखत चालू कीर्तनात त्याच्या टाळक्यात मारली त्यानं. मला काय अक्कल विक्कल आहे का नाही का? देव देत होता ते मग चाळणी घेऊन गेला होता बुद्धी वाटताना. कुठे गेले म्हणलं? हे कीर्तन असं झोपतात का म्हणला? एवढं झोपतात का? माझ्या अंगावर पार मी पडायला लागलो म्हणला, एवढं झोपतात का? ते त्याला खवळलं बरं का, मला लई बरं वाटलं. आणि कीर्तन झाल्यावर मी म्हणलं, दादा हे असे श्रोते असले ना तर कीर्तनाला रंग येतो बरं का. तर म्हणलं काय झालं दीदी? म्हणलं तुम्ही त्याच्या डोक्यात फटका मारला आणि तुम्ही किती छान कीर्तन आहे, तुम्हाला विक्षेप होत होता. ते म्हणलं तसा गैरसमज करू नका, ते अंगावर पडत होतं आणि माझी झोप मोडीत होतं. म्हणजे आपल्याच नादात काही जगाशी घेणं देणंच नाही. मीन श्रोता असा आहे तो आपल्याच रंगानं परिपूर्ण. पाण्यामध्ये जसा त्याचाच अनुभव त्याला आहे, तसा एक उत्तम श्रोता आहे. काही वृक शोधे, दुसऱ्याला ऐकू देत नाही, आपणही ऐकत नाही. काही लोकांना तर तोंडात अशी नख खायची सवय कीर्तनात. असे नख खाती नाही, शेजारच्या अंगावर थू. तो पाहुणा आहे का रावळा आहे काही पाहणार नाही. काही उष्ट्र श्रोत आहेत उंटासारखे, उंट असा उंच आहे आणि तो जात असताना त्याला हिरवा पाला कधीच दिसत नाही, त्याला दिसतात काटे. तसे काही उंट श्रोते, उंट वृत्तीचे श्रोते आहेत, ते फक्त दृष्टांताकडेच लक्ष देतात, सिद्धांत त्यांना कधी पटतच नाही. विठ्ठल विठ्ठल. मग श्रवण करा, श्रवणानं माणसाचं कल्याण होतं. चिंतन करा, श्रवणम कीर्तनम यस्य, कीर्तन म्हणजे भगवंताचा गुणानुवाद करा. श्रवणम कीर्तनम यस्य स्मरणम, आपण काय ऐकलं काय पाहिलं याचं स्मरण करा. देवघरामध्ये गेलो, देवळामध्ये गेलो, ज्या देवाला पाहिलं त्याला पुन्हा पुन्हा पाहत राहणं याला स्मरण असं म्हणतात. स्मरण करा. श्रवणम कीर्तनम स्मरणम यस्य पाद सेवनम, भगवंताची अर्चना करा, आरती करा, रोजच्या देवघरातल्या देवांची पूजा करा आणि त्या देवासाठी नैवेद्य रोज तुम्ही तयार करा. हे गृहस्थ जीवनाचे काही नियम आहे, याच्यापासून माणसाच्या जीवनाला वळण लागतं. एवढं जरी झालं नाही तर निदान एक घडी आधी मै पुण्यात तुलसी संगत साधू की हरे कोटी अपराध. यापैकी काही घडलं नाही तर सहज बोलणे हितोपदेश, ज्यांच्या बोलण्यानं माणसाचं कल्याण होतं अशा ज्ञानोबा तुकोबांच्या विचारात तरी माणसानं राहावं. कारण का येवोनिया नरदेहा काही स्वहित ते पहा, स्वतःचं हित करून घ्यायचंय. आणि जर याच देहामध्ये असून स्वतःचं हित कळलं नाही तर काय होतं? दुसरं नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ नाही तरी व्यर्थ
अतिशय सुंदर प्रमाण हे मनाला लागण्यासारखं आहे. नाही तरी व्यर्थ जन्म. आद्य गुरु शंकराचार्यांचं या प्रमाणाला लागणारं एक अष्टक आहे. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन लग्नं प्रभोरम त्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति मनश्चेन लग्नं प्रभोरम त्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. याचा अर्थ असा होतो, नाही तरी व्यर्थ जन्म. शरीर कितीही सौंदर्यवान असू द्या, ऐका, कितीही सौंदर्यवान असू द्या, मेरू पर्वता समान धन असू द्या, पण आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात जर मन भगवत चरणी तदाकार नसेल तर ततः किम म्हणजे धिक्कार आहे त्या जीवनाचा. षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या. वेद पुराण मुखदगत आहेत, उपनिषद मुखदगत आहेत. उलटेही गाता येतात, सुलटेही गाता येतात, गद्यानंही गाता येतात, पद्यानंही गाता येतात. षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति. पण मनश्चेन लग्नम, मनश्चेन, माझ्याकडे लक्ष द्या, मनश्चेन लग्नम प्रभोरम घ्रिपद्मे ततः किम ततः किम ततः किम. जर मन लागत नसेल तर या सगळ्या गोष्टींचा धिक्कार आहे. याच्यावर माऊलींची ओवी आहे, माझी या भक्ती वीण जळोते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. आणि यावरच नाथांचा अभंग आहे, भक्ती वीण पशु कशासी वाढला सटवीने नेला कैसानी. पुढचं फार अवघड आहे, आता सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल ही प्रमाण आणि ही सूत्र कशासाठी आहेत? फक्त आपल्यासाठी. नाही तरी व्यर्थ जन्म. अरे इथे आलो आणि काहीच केलं नाही असं तोंड घेऊन वरती कसं जायचं? लाज वाटली पाहिजे ना आपल्याला. पाहुण्याच्या घरी जाताना, साधू दर्शनाला जाताना, मंदिरात जाताना, लेकी बाळीच्या घरी जाताना आपण खाली हातानं जात नाही. वरती खाली हातानं जायचं कसं? मग किती गुंठे घेऊन जायचं? का सोन्याचा भाव वाढलाय, तोळे न्यायचेत बोला. काय न्यायचं वरती? काही नाही. सत विचारांची गाठोडी आहे, माऊलींच्या भूमीत आहे. वरती गेल्यावर विचारण्यात येईल कुठून आलात, तर लाज वाटली पाहिजे हे सांगायला. अरे माऊलींच्या भूमीतून आलोय पण काहीच केलं नाही. गर्व वाटला. क्या किया तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया, जीवन गमा दिया. काहीच केलं नाही, काहीतरी करावं या भूमीसाठी. भूमी पवित्र आहे. एक प्रसंग सांगून जाते. 12:15 पर्यंत मला सेवा आटोपती घ्यायची आहे. संकेत आलाय, ऐका. संकेत असाच आलाय महाराज, ऐका. एक प्रसंग आहे, आवडला तर सगळ्याच क्षेत्रातल्या माणसांसाठी हा प्रसंग आहे. राजकारणातली काही भावंड बसली आहेत, समाजकारणातली बसली आहेत, काही आदर्श शिक्षक आहेत, काही व्यापारी आहेत. आपण सगळ्यांसाठीच एक छोटासा दृष्टांत आहे. सांगू का? सांगू ना? हा, ऐका, इकडे लक्ष द्या फक्त. प्रसंग रामायणातला आहे. या भूमीवर आपण भार होऊ नये. संपूर्ण अभंग माझा आज सुटेल की नाही सुटेल मला माहित नाही. जेवढा मला बोलता येईल तेवढं मी बोलते. रावण मरायच्या वेळेला, मरायच्या प्रसंगाचा हा अनुभव आहे. बाण लागला नाभी कुंडामध्ये, बर का पुरुष मंडळी इकडे बघा. बाण लागला आणि रावण खाली पडला. लक्षपूर्वक ऐका. रावण जसा खाली पडला, माता भगिनींनो ऐका, फार महत्वाचं सांगते आहे, ऐका. रावण खाली पडला, प्राण तळमळायला लागला. नियम असा होता, भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय जीव जाणार नाही. भगवंताने जसं वचन, मी दर्शन देणार, असं ठरलेलं होतं. तो प्रसंग अध्यात्म रामायणातला फार मोठा आहे, ऐका. काही वेळ बाकी राहिला आणि काही सैनिकांनी जाऊन पटकन निरोप दिला मंदोदरी मातोश्रींना. आई साहेब म्हणले, वेळ थोडा राहिलाय, काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. आयुष्यभर मंदोदरी समजावून सांगत होती पण त्याला कळालं नाही. शेवटी मंदोदरी माता त्या भूमीवर आल्या. प्रभू रामचंद्र हे दुःख सहन होत नाही, कारण एका सीतेमुळे सगळ्या स्त्रिया, बऱ्याच स्त्रिया विधवा झालेल्या होत्या.
प्रभू रामचंद्र एका बाजूला जाऊन एका कोपऱ्यात जाऊन अश्रू गाळत होते, रडत होते. अंगावरचा पितांबर हातात घेऊन डोळे पुसत होते. पितांबर ओला झालेला होता. प्रसंग फार महत्वाचा ऐका. मंदोदरी माता जेव्हा रावणाच्या जवळ आल्या तेव्हा रावण जिवंत होता आणि आई साहेबांनी रावणाला विचारलं, का हो, काय केलीत अवस्था? काही पटतंय तुमच्या मनाला? ही तुमची अवस्था का झाली आणि काय केलंय तुम्ही? कळतं तुम्हाला तुम्ही कोण होता? अहो, सौंदर्याच्या बाबतीमध्ये तुम्ही कमी नाही. रावण जरी राक्षस कुळातला होता तरी सुद्धा सुंदर होता. 10 आनंद, फक्त 10 मुखच नव्हते तर 10 प्रवृत्त्या सुद्धा होत्या. एवढं सगळं आहे तुमच्याकडे. काय कमी होती तुमच्याकडे सांगा मला? सौंदर्याच्या बाबतीत कमी नाही, संपत्तीच्या बाबतीमध्ये तुम्ही कमी नाही. काशा पितळाची सोडा, सोन्या नाण्याची घरं लंकेमध्ये आहेत. कशानं तुम्ही कमी नाही? कुबेराला तुम्ही कंगाल केलं, काय कमी आहे तुमच्याकडे? रावणाची टाप नाहीये बायकोच्या डोळ्यात डोळे घालवायची, चूक झाली आहे. रावण खाली पाहतोय. ऐका, मंदोदरी मातोश्री म्हणतात, धनानं तुम्ही कमी नाही, मानानं तुम्ही कमी नाही, आणि बळानं, अहो काय शक्ती होती तुमच्यामध्ये. तुम्ही पाय आदळला तर कैलास पर्वताला घाम फुटला, डगमगू लागला. जेव्हा तांडव स्तोत्र रावणाने म्हणलं, जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले, जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले, गले वलंब लंबिना भुजंग तुंग मालिका. पुढचं म्हणत नाही. एवढं म्हणलं, पाय आदळला, डगमगायला लागला. काय शक्ती कमी होती तुमच्याकडे? नवग्रहाला सगळे घाबरतात. अशा नवग्रहातला सगळ्यात भयानक ग्रह शनी मागे लागला की घाम फुटतो. त्या शनीला टाचे खाली तुम्ही रगडलत. काय कमी होती तुमच्याकडे? आणि एवढं सगळं असताना एका बाईसाठी तुम्ही हे सगळं पणाला लावलं. एका बाईसाठी, एका स्त्रीसाठी तुम्ही हे सगळं पणाला लावलं. मंदोदरी माता बोलते आणि बोलत बोलत त्यांना आठवण झाली आणि त्या पुढे निघाल्या. वानर सैनिकांनी रस्ता अडवला. कहां जा रही हैं आप? बोले मुझे उनसे मिलना है. किनसे? जिन्होंने मेरे पति को अभी बाण मार दिया, उनसे मुझे मिलना है. वानर सैनिक हुशार होते. जाऊ द्या म्हणे, जाऊ द्या. हळूहळू दबक्या पावल्यानं सीता मातोश्री तिकडे निघाल्या. आणि निघाल्यावर एका कोपऱ्यामध्ये प्रभू रामचंद्र डसडस रडतायत, अश्रू गाळतायत. पितांबर ओला झाला, अंग उघडं होतं. अंगावरचा पितांबर काढून घेतला होता, अंग उघडं होतं. दबक्या पावलानं मातोश्री हळूहळू जवळ गेल्या आणि जवळ गेल्याबरोबर थांबल्या. भगवंताला चाहूल लागली. कुणीतरी आलं, तिरक्या नजरेनं पाहिलं, कुणीतरी परस्त्री उभी आहे. पटकन मांडीवरचा पितांबर घेतला, झटकला आणि अंग झाकून घेतलं. मंदोदरी माता तिथेच थांबल्या. रामचंद्राने विचारलं, कौन हो आप? बोले मैं वही अभागी हूं जिसके पति को अभी आपने बाण मार दिया. मैं वही अभागी नारी मंदोदरी हूं. बोलो देवी जी, क्या बात करनी है? काय बोलायचंय तुम्हाला? जरा पुढे या. मंदोदरी माता म्हणते, आता मला काहीच बोलायचं नाही. माझं बोलणं थांबलं. मला फक्त पाहायचं होतं. जे मी पाहिलं ते पाहिलं, पण या भूमीला मी साष्टांग नमन करते. रामचंद्राने विचारलं, का? तेव्हा मंदोदरी मातोश्रींचं उत्तर ऐका. एक माझा पती बाईसाठी सगळं पणाला लावतो आणि एक तुम्ही आहात की परस्त्रीची सावली सुद्धा सहन करत नाही. असा राम या भारत भूमीला मिळाला, याचा मला गर्व वाटतो. याचा मला गर्व वाटतो. ही राम भूमी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आणि इथे येऊन जर काही केलं नाही तर व्यर्थ जन्म होणार नाही काय आपला? काय नेणार आहेत आपण सोबत? काय येणार आहे आपल्या सोबत? काही नाही, दमडी सुद्धा नाही. कच्चं अन्न बांधतात ना त्या तिरडीला, कच्चं अन्न बांधतात की नाही? बांधतात की नाही? हे ऐकून घेत जा. जिवंत आहे तोवरक. मेल्यावर आपण जर डोकावून पाहायला गेलो तर चौघ पळून जाते खांदेकरी. आणि ते पाहायला मिळत नसतंय मेल्यावर. ते कच्चं अन्न बांधतात ना अमान. राम नाम सत्य म्हणता म्हणता ते कच्चं अन्न असतं, ते सुद्धा आपल्या सोबत येत नाही. सोन्याचा मणी तोंडात घालतात, येत नाही. काय येतं? आपण सगळे अनुभवी बसलेले आहात. मी आपलं लेकरू आहे. मग एवढं सगळं जर आपल्या मनाला पटतं, कळतं, वळत का नाही? का अनादिकालाची ही संसाराची निद्रा आपल्याला लागली आहे? का आपण याच्यातून जागा होत नाही? का आपला डोळा उघडत नाही? पाळण्यात एकडा डोळा उघडला, पण संसार निद्रेत असे माणसं झोपलेत की काही काहीचे अजूनही डोळे उघडलेले नाहीयेत, अजूनही उघडायला तयार नाहीयेत. का 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 ही घटना? कारण आम्ही त्या पात्रतेचे नाही आहेत. इथे येऊन जर ते आम्ही अपात्र राहिलो तर नाही तरी व्यर्थ जन्म. चिंतित असे विषय काम, फक्त विषयाचं सेवन. माझ्याकडे लक्ष द्या. होऊ द्या तिकडं काय व्हायचं तर आपल्याला काही घेणं देणं नाही.
आपल्याला वेळेवर खायला भेटलं ते बस झालं. चिंतित असे विषय काम. पशु पक्षी विषयाचं चिंतन करणार त्यांचं काम आहे. त्यांना संसार नाही काय? काय कुत्र्या मांजरांना पिलं होत नाही का? आपल्याला मुलं होतात त्याचं साखरपान वाटायचं एवढं काय कौतुक आहे? वेगळं काय करतो आपण? काय करतो वेगळं? असंही पशु पक्ष्यांसारखं जीवन आहे आपलं. तुम्ही बघा, मनुष्य देह, या मनुष्य देहाला सगळ्या उपाध्या पशु पक्ष्याच्या आहेत. सगळ्या उपाध्या. उदाहरण म्हणून सांगेल, एखादा मनुष्य जर चालायला लागला असा रुबाबामध्ये, तर आपणच काय म्हणतो? काय वाघासारखा चालतो किंवा काय सिंहासारखा रुबाब आहे हो याचा. एखादी स्त्री गोड गायन करायला लागली, आपण काय म्हणतो? काय कोकिळेसारखा आवाज आहे. आणि एखाद्याला स्वर ताल नसल, लोक म्हणतात काय कावळ्यासारखं काव काव करताय. विनाकारण कोणी बडबड करतं, माणूस आहे पण लोक काय म्हणतात? त्याला सवयच आहे कुत्र्यासारखी भुंकायची. 10 वाजेपर्यंत झोपेतून उठत नाही. आई बाप म्हणतात गाढवासारखं लोळतय. दिवसभर खातं, लोक म्हणतात बकरी सारखं चरतय. दिसायला माणूस आहे, उपमा कुणाच्या आहे? डोळे चांगले आहेत, वा काय मृगनयनी आहे, काय गजकामिनी आहे, काय गजकर्ण आहे. या सगळ्या उपाध्या पशु पक्ष्यांच्या आहे. मग माणसाचं माणसाजवळ आहे काय? अरे माणसाजवळ एकच आहे, त्याचं शुद्ध मन, त्याची शुद्ध बुद्धी, जी परमात्मचरणी त्याला विलीन करून घेता येते. एवढंच आहे. आणि ती विलीन केली तरच या जीवनाची प्राप्तता आहे, सार्थकता आहे. आणि ती विलीन करून घेण्याचं माध्यम वारकरी संप्रदायात एकच आहे. विठोबा रखुमाई. शाबाश 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 शाबाश. हे असं बोललं पाहिजे, उठलं पाहिजे, काहीतरी तेज आलं पाहिजे. निळोबराय म्हणतात, पशु विषय सेवेती तया परी तुझी स्थिती, निळा मने व्यर्थ गेला प्राणी भूमी भार झाला. आज आईचं पुण्यस्मरण आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आईवर बोलावं. मी बऱ्याच माझ्या कीर्तनात प्रवचनात सांगते, आई बापावर बोलणं मला नाही जमत. कारण ज्यांनी सेवा केली, जसं नाथांचं आपण प्रकरण ऐकलं गुळाचं, ज्यांनी सेवा केली त्यांनी बोलावं आई बापावर. आम्ही घर सोडून तुमच्यासाठी बाहेर आलोय, 20-20 वर्ष झाले घरी जायला नाही, आईला पाहिलं नाही, काय आई बापावर बोलावं. पण मला जेवढं कळतं, जेवढं माझ्या गुरु महाराजांनी सांगितलं, आपण ओळखता श्री स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, त्यांच्या सानिध्यात आमचं जीवन घडलं. आमच्यासाठी तेच आमचे आई बाप आहेत. 102 वयापर्यंत जगले. अण्णांना माहिती आहे, नवरात्रामध्ये कीर्तन होतं, स्वामीजींची शेवटची वेळ होती. दिवाळीमध्ये स्वामीजींनी देह ठेवला, त्यांच्याजवळ आम्ही राहिलो, वाढलो. आमचे बाबा तर लहानपणी गेले, म्हणून फार विस्तार करत नाही या सगळ्या गोष्टींचा. पण मला जेवढं स्वामीजींच्या सानिध्यात राहून कळलं, तेवढे काही शब्द सांगून जाते की आई बापावर काय बोलायचं. जे बोलतात मी त्यांच्या पाया पडते की तुमच्यावर मेहरबानी आहे देवाची की तुम्ही एवढा आई बापावर बोलता, तुम्हाला शब्द आहे, मला नाही भाऊ शब्द. त्यांनी मला एकदा कुणीतरी विचारलं असं का तुम्ही म्हणता, तर मी त्यांना सरळ सांगितलं, आई म्हणजे समुद्र आहे आणि बाप म्हणजे आकाश आहे. कधी आकाशाला कोंडता येत नाही आणि समुद्राला बंदिस्त करता येत नाही. काय बोलायचं आई बापावर, काय बोलायचं.
आणि आपण बोलून बोलून तोंडाला फेस आला तरी काय त्यांचे ऋण फिटणार आहे का? अरे वेडांनो, शेवटपर्यंत काही लोक अभिमानानं सांगता मी आईला सांभाळतो, मी बापाला सांभाळतो. हा गैरसमज असला तर आजच काढून टाका. कितीही पैसा असला आणि किती नोकर चाकर लावले तर आपण आई बापाला सांभाळत नाही, शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्याला सांभाळतात. हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. ते आपल्याला सांभाळतात, ते आपलं लक्ष ठेवतात. राजकारणात असो, समाजकारणात असो, महाराज असो, इथं जेवढे वयोवृद्ध बसलेले आहेत त्यांना विचारा त्यांच्या मुलांकडे त्यांचं किती लक्ष आहे. जुना काळ सांगते किती लक्ष आहे. आई 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 आई. मी एक प्रसंग वाचलेला आहे, अनुभव तर माझाही आहे. मलाही माझ्या आईची आठवण येते. एवढंच आहे फरक की तुम्हाला आईची आठवण आल्यावर तुम्ही आईकडे जाता, फोन लावता. मला आईची आठवण आली की मी माऊलींच्या दर्शनाला जाते. असं कधी कधी कार्यक्रमाच्या घाईमध्ये कधी कधी बराच वेळ दर्शन होत नाही, पण मनातून माऊलींची सुद्धा तशीच कृपा आहे. माऊलीला माहिती आहे हिला आई आठवण दिली की ही पळत येते माझ्याकडे. दुसरं काही पर्याय नाही. भगिनी निवेदितांचा एक प्रसंग आहे, थोडासा सांगून जाईल. जेव्हा भगिनी निवेदिता यांनी संन्यास घेतला, विवेकानंदांच्या गुरु बहीण, तेव्हा त्यांना कुणीतरी विचारलं होतं की आप माँ की उपासना करती. त्या सुद्धा आईच्या उपासक होत्या. आईच्या म्हणजे परंबा भगवतीच्या. त्या म्हणायच्या मला आई याच्यामध्येच दिसते. पण त्यांनी एक प्रसंग सांगितला, लपंडावाचा खेळ त्यांच्या चरित्रात आलेला आहे. लपंडावाचा खेळ तो थोडासा सांगून जाईल. लपंडाव, आता तुम्ही सगळी पुरुष मंडळी कामासाठी बाहेर जाता, आमचं माता भगिनी मंडळ घरामध्ये असतं. काय होतं, एक चिमुरड असं 5-6 वर्षाचं, हे छोटे बालक समोर बसलेले, ते आईकडे जातात. आता मोबाईल निघाले म्हणून पोरांचं लक्ष आई बापाकडे नाही, पण पूर्वीचा काळ ते आईकडे दुडू धावत जातं, आईच्या हनुवटीला धरतन, म्हणतं आई माझ्यासोबत खेळणं. अगं कुणीच खेळत नाही माझ्यासोबत, मी लहान आहे ना, मला कुणी खेळात घेत नाही, आई खेळणं माझ्यासोबत, आई खेळणं माझ्यासोबत. आणि मग ती आई किती सासूरवाशी नसले, मी पहिलं सांगते आताच सांगत नाही, पहिला सासूरवाशी नसली तरी ते कामामध्ये वेळ काढून ती त्या लेकरासोबत खेळते. आणि खेळता 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 ते म्हणतं आई आपण असं करू, लपवा छपवी खेळू, म्हणजे लपंडावाचा खेळ खेळू. मग आई असं करतो, मी लपतो, तू डोळे झाक. आता खोटं मला सांगा, घर सगळं आईच्या पाठ आहे का लेकराच्या पाठ आहे? आईच्या पाठ आहे. मग ती काय म्हणते, बाळा मी डोळे झाकते, तू लपायला जा. आई डोळे बंद करते, लेकरू लपायला जातं. बरं, ते लपायला गेल्यावर आई एवढी हुशार, आई म्हणते अरे मागच्या पडद्याजवळ जाऊ नको, सकाळीच काचाची बाटली फुटली आहे, पायात घुसल. म्हणजे हिला माहिती ते कुठे लपणार आहे म्हणून. आणि मग ते तरी सुद्धा जातं, पडद्याच्या मागे लपतं आणि तिथूनच म्हणतं 10, 20, 30, 40, 50 असं 100 पर्यंत मोजतं. आणि तिथूनच म्हणतं आई ग मी लपलो बरं का, मला ये ना शोधायला, मला शोधायला ये. आणि मग आईला वेळ असतो, ती हळूहळू पावलानं जाते आणि अलगी असं नटखटपणा की अरे तू कुठं गेला आणि मला सापडत नाही, नाही गण कुठे शोधून वगैरे वगैरे. झालं की 5-10 मिनिटं इकडे तिकडे, त्याला असा एवढा अभिमान येतो की मी सापडत नाही आईला. हे सगळं तुमच्या जीवनात घडलेलं आहे, आपल्या जीवनात घडलेलं आहे. आणि मग पटकन आई पकडते आणि ते आईला मिठी मारतं, सापडलो, आता आई तू लप, आता मी डोळे झाकतो. गंमत अशी आहे, लेकरू बैठकीमध्ये उभा राहतं आणि डोळे झाकतं आणि तो म्हणतो आई आता तू लपायला जा. मी डोळे बंद की आई लप बरं. आई लपण्यासाठी येते मागच्या वाड्यामध्ये, तोच सासूबाई म्हणते अगं शेजारणीकडे आपली गहू चाळायची चाळणी आहे, घेऊन ये जा. आणि ती लपायच्या ऐवजी सासूबाईचं ऐकायचं म्हणून मागच्या दारानं तशीच निघून जाते. आणि हे म्हणतं आई 10, आई 20, आई 30, 100 पर्यंत मोजतं. आईचा काही प्रतिशब्द येत नाही. त्याला वाटतं आई आता माझी गंमत करते, आई लपली आहे. भगिनी निवेदिता म्हणतात ते लेकरू आता आईला शोधायला निघालं आणि त्यानं सगळं घर पायाखाली घातलं, त्याला त्याची आई कुठेच भेटली नाही. भगिनी निवेदिता म्हणते अर्धा तास झाला, 1 तास झाला, आजीनं खाऊ आणला, आजोबानं खेळणी आणली, ते म्हणतं नाही मला हे काही नको, मला फक्त माझी आई पाहिजे. अरे 1 तासासाठी आई बाहेर गेली तर या लेकराचा जीव कासावीस झाला. ज्यांच्या जीवनातून कायमची आई गेली त्यांचे हाल काय असतील, त्यांची अवस्था काय असेल. म्हणून आई बाप जिवंत आहे तोपर्यंत कमवून ठेवा, त्यांची शाबासकीची थाप देवाच्या बरोबरीची आहे, देवाच्या बरोबरीची. ते गेल्यावर कमवण्यात काही तथ्य नाही आहे. याच्यापेक्षा जास्त आई बापावर त्यांच्यावर बोलून त्यांचे ऋण नाही फिटू शकत.
त्यांच्या चरणी आपण तदाकार किती झालोय, त्यांची सेवा किती, त्यांना बोललो किती. अरे काही माणसं अशी आहेत, आता आमचं पुण्यामध्ये प्रवचन झालं, आता आम्हाला काही माहित नसतं, प्रवचनाच्या 5 मिनिटं आम्ही पोहोचलेलो असतो. फार आग्रह झाला, आता ते प्रवचन भले मी सोडून दिले, काही महत्वाच्या ठिकाणी जाते. प्रवचनाला बसलो आणि मी त्या मुलांवर एवढी बोलले, आई गेली, 4 मुलं होते, 4, आणि मुलांवर एवढे बोलले, मुलं अशी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न वगैरे वगैरे झालं. तर आम्हाला बोलायचं सांगितलं, मी बोलले, जेवढं चिंतन सांगायचं तेवढं सांगितलं. आणि प्रवचन झाल्यावर एक जण मला म्हणला, महाराज काय तुम्ही त्या पोराची स्तुती केली, अहो अन्न करता करता ती आई गोठ्यात मेली म्हणे, पण त्या लेकरांनी सेवा केली नाही. असं आहे का या महाराष्ट्राच्या भूमीत, या भारताच्या भूमीत? असं व्हायला नको, कारण संत विचारांची सांगड आहे आपल्याजवळ, चांगले विचार आहेत आपल्याजवळ. आज या दराडे परिवाराचे 3 सुपुत्र आहेत, वयानं मोठे झालेत, समाजाची बांधिलकी जपतायत. घर परिवार सांभाळता सांभाळता आपल्या आई बापाचं ऋण व्यक्त व्हावं म्हणून अन्नदान व्हावं, ज्ञानदान व्हावं, हा दराडे परिवाराचा संकल्प आहे. मी त्यांना धन्यवाद देईल की तुम्ही हे चांगले कामं करतात. असंच करा, आपल्या मातृपित्राच्या उद्धारासाठी काहीतरी चांगलं करा. 10वा 13वा असला की ब्राह्मण काहीतरी सोडायला सांगतो, काहीतरी सोडा, एखादी आवडती वस्तू सोडा, काहीतरी संकल्प घ्या. मग आई बापाच्या प्रित्यर्थ त्यांच्या उद्धारासाठी काय सोडायचं? काही लोक चहा सोडतात. आता चहानं काय आई बापाचा उद्धार होणार आहे काय? सोडायचंच आहे ना, तर खोटं बोलणं सोडा, वाईट वागणं सोडा, दुसऱ्याच्या धनावर प्रवृत्ती असेल तर ती सोडा. अरे जेवढं मुलं या जगात चांगले वागतील ना, त्याचं पुण्य आई बापाला चांगली जागा मिळेल. कळतंय का? आणि ते जर आपण केलं तरच खरं पुण्य स्मरण हे पवित्रतेनं पार पडेल. म्हणून आमची ताई साहेब